आज माझ्या बाळाला 3 महिने पूर्ण झाले. त्यानिमित्त मी त्याचं फोटोशूट केलं होतं. खरं तर हे 3 महिने खूपच लवकर गेल्यासारखं मला वाटतंय. मी आज रोजच्यापेक्षा थोडी लवकर उठले होते, कारण की व्हिडिओ शूट करता करताना काम आवरायला खूप उशीर होतो. पिल्लू खेळत होता तोवर मी स्वतःचं सगळं आवरून घेतलं. मग त्याला पण अंघोळ घालायची होती. आता पिल्लूची झोप खूपच कमी झालेली आहे. अंघोळ घातल्यानंतर पण तो अजिबात झोपत नाही. त्याला फक्त खेळायचं असतं. मग मम्मीने पिल्लूची मालिश केली आणि थोडा वेळ त्याला खेळू दिलं. नंतर जेव्हा तो खेळून खेळून दमला तेव्हा त्याला अंघोळ घातली आणि मग त्याला झोपी घातलं, कारण की झोप झाल्यावर तो अजून जास्त फ्रेश दिसतो. तो झोपलेला होता तोवरच मला फोटोशूटची तयारी करायची होती, कारण की त्याची झोप खूपच थोडी आहे. जेवण करून मी लगेच तयारीला लागले. त्यासाठी मला पिंपळाची पाने लागणार होती आणि पिंपळाचं झाड आमच्या घराजवळच होतं. तिथूनच मी पाने तोडून आणली. मी माझ्या इंस्टाग्रामवरती एक रील खूप दिवसांनी सेव्ह करून ठेवली होती आणि मला तसंच पिल्लूचं फोटोशूट करायचं होतं. मी सगळ्या पानांवर राम नाव लिहून घेतलं आणि अशी बरीचशी पानं तयार केली. हे सगळं मी एकटी नव्हते करणार. माझ्या मदतीला आदी, श्रावणी, गोलू हे सगळे होते. कारण की जेव्हा पण मी काहीतरी नवीन करते ना, त्यांना खूप उत्सुकता असते. आणि त्यातल्या त्यात पिल्लूबद्दल म्हटल्यावर त्यांचा आनंदच वेगळा असतो. पिल्लू उठेल या भीतीने मला सगळंच लवकर लवकर करायचं होतं. फोटोशूट सोपं असल्यामुळे मला हे करायला जास्त काही वेळ लागला नाही. मला वेळ लागला फक्त पिल्लूचं आवरायला. सगळं काही रेडी झालं, पण पिल्लू अजून झोपलेलाच होता. मग तो उठेपर्यंत मी तरी निवांत होते. तो झोपेतून उठल्यावर बघा किती फ्रेश मूडमध्ये आहे. एकसारखा हसत होता आणि मोठमोठ्याने आवाज करत होता. त्याच्यासोबत तशाच मी किती वेळ गप्पा मारल्या आणि मग त्याला तयार केलं. त्याला मी आज मस्त केशरी धोती घातली होती. मला आज त्याचा गंध वेगळ्या पद्धतीने लावायचा होता, पण तो एकसारखे हातपाय हलत होता. काहीच करू देत नव्हता, म्हणून मी साधा काजळाचाच गंध लावला. त्याच्या हातात आणि गळ्यात माळा घातल्या आणि तो खरंच इतका सुंदर दिसत होता ना. त्याचा मूड खराब व्हायच्या आधीच मला जेवढे काही फोटो काढता येईल तेवढे काढायचे होते, कारण तो एकदा रडायला लागला की कसाच ऐकत नाही. मी जेव्हा त्याला पानांच्या मध्ये टाकलं ना, तो एकसारखे हातपाय हलत होता आणि त्यामुळे सगळे पानं गोळा होत होते. मी कशीबशी त्याचे 2-3 फोटो आणि व्हिडिओ घेतले आणि नंतर त्याला खाली खेळायला नको वाटत होतं, त्यामुळे त्याला मग मी उचलून घेतलं आणि नंतर मांडीवरच फोटो घेतले. मांडीवर पण त्याचे इतके छान फोटो आले ना. तुम्हाला पिल्लूचा हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.